हॅलो हॅलो क्षणभंगुर हे जीवन आपलं बुवा तुम्ही भांडू नका नवरात्रोत्सव निमित्त आपले सामने डबलवारी भजनांचा या ठिकाणी सामना आयोजित केलाय। त्यामध्ये आम्हा दोन मुलांची निवड केली। त्यामध्ये स्वतः बुवा कुमार सुशांत दिलीप जैन मुक्काम पोस्ट कोडकेश्वर तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग या ठिकाणी मला पटवाद सांगण्याचे आमचे परममित्र सन्माननीय तुषारजी शिंदे त्याचप्रमाणे मला तबला साथ करतायत सन्माननीय या ठिकाणी अवली ओंकारजी लपते आणि या ठिकाणी माझी कोरस मंडळी सर्वांना धन्यवाद देतोय। आज जोडीला आपलेले बुवा श्री सिद्धिविनायक प्रासादिक भजन मंडळ बापरडे तालुका देवगड जिल्हा सिंधुदुर्ग बुवा श्री संदेश नाईकडे या ठिकाणी बुवांना भगवान साथ करतायत आमचे परममित्र या ठिकाणी मंजिल काळशेकर त्याचप्रमाणे बुवांना तबला साथ करतायत आमच्या कणकेश्वर नगरीतील एक उत्कृष्ट तबलावादक सन्माननीय विनायकजी केसरी आणि या ठिकाणी बुवांची कोरस मंडळी सर्वांना चांगल्या आवाजातून धन्यवाद देते। या मंडळाचे अध्यक्ष योगेश डोंगरे त्याचप्रमाणे मंडळाचे खजिनदार या ठिकाणी अभिजित गावकर या मंडळाचे सचिव सिद्धेश डोंगरे त्याचप्रमाणे सदस्य प्रसाद शेडगे त्याचप्रमाणे अमितजी डोंगरे अनिरुद्ध जोशी विक्रम कदम या सर्वांना धन्यवाद देतोय। इथे जमलेला मायबाप भजने श्रोत्यांचे आशीर्वाद घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मंत्र करून विद्येची देवता शारदे मातेच्या नतमस्तक होऊन सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते आई भवानी मातेच्या नतमस्तक होऊन वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा अखंड जगताचे आराध्य दैवत गणेशाला वंदन करून माझी गुरुमाऊली अभिषेक शिक्षण बुवा दुर्वास बुवा नमो दायन बुवा त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन मला जन्म देऊन या जगात मला साथ मानेला वागायला शिकवलं माझे आई वडील त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन दुर्गेश्वरीचा इथे जमलेल्या माझ्या तमाम मायबाप भजने श्रोत्यांचा आशीर्वाद घेऊन या वेगवेगळ्या डबलवारी भजनाला सुरुवात करतोय। जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद जय महाराष्ट्र। धन्यवाद। एकदम परफेक्ट कारण सुंदर असा कार्यक्रम आहे आणि या कार्यक्रमासाठी सुंदर अशी या ठिकाणी जोडी आपण निवडला। पुनश्च एकदा या मंडळाला लाख लाख आभार मानतोय, धन्यवाद देतोय।
अतिशय सुंदर असं या ठिकाणी साऊंड आहे, माऊली साऊंड सर्व्हिस. या माऊलींना देखील धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे या बारीसाठी ज्यांनी माझ्याशी संपर्क साधला ते सन्माननीय आमचे परममित्र या ठिकाणी अमितजी डोंगरे यांना देखील धन्यवाद देतोय. त्याचप्रमाणे मोठ्या संख्येने या ठिकाणी महिला वर्ग म्हणजेच लाडकी बहीण या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्या देखील चरणाशी नतमस्तक होतोय. प्रथमतः त्या अंबा भवानीचं, त्या राधाकृष्ण, त्या राधेचं आणि त्या कृष्णाचं भजन गाऊया. त्यात नंतर 100% मनोरंजन हे आपण करणारच आहोत. नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो विश्वकर्त्या, नमो विश्वपाला, नमो बाय बापा, कृपा नृपाला, नमो बाय बापा,
सिंगल सिंगल आहे ना, भजन भजन असं आहे ना की डायरेक्ट रूपाचा अभंग बोलतात. सिंगल सिंगल रूपावळ एक साथ घेऊया काय आहे ना. ओके, रूपाचा अभंग. धन्यवाद बुवा. आज खरोखर या मंडळाला धन्यवाद. म्हणजे काय सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, कारण आज अखिल भजन मंडळ या मंडळाने बुवा आज नियमावली जी केली आहे, रूपाचा अभंग 40 मिनिटाचा कालावधी, त्यात नंतर गजऱ्याला 40 ते 45 मिनिटाचा कालावधी आहे बुवा. पण आज जोडीला अतिशय सुंदर अशी बुवा मिळाले. पण बुवाने सुरुवातीला सांगितलं की आपण टॉस जोडूया. हे काय क्रिकेटची मॅच हा. बोलू रे बोलू ना बुवा. आज सुरुवात 100% माझ्याकडे. आज काय तर तुका जेवढं जमत ना बोला, तुका तुझ्या ताकदीनुसार तुका किती वाटत बोलायला जमत तेवढं तू आज बोलचं. काय तर होऊनच जाऊ दे यार. बुवाना सांगितलं आज बुवा तुमचा कुठेतरी मान आहे, बरोबर ना. आज तुमचा कुठेतरी मान म्हटल्यानंतर बुवा आज तुम्हाला प्रथमतः सुरुवात करायला, कारण बुवा आजचा हा 10वा कार्यक्रम आहे बुवा. पैसे मागत ठेवलेले मी धडातून आहे. आता सांगा 10 कार्यक्रम केलं, पैसे मागा दिलं बुवा. आज हा 10वा कार्यक्रम म्हणजे काय, उद्या देखील बुवा बारी आहे, परवा देखील बुवा कार्यक्रम आहे. 5 तारीखपर्यंत बुवा कार्यक्रम. म्हणजे काय थोडाफार आवाज वर खाली होतो, म्हणजेच काय 5 मिनिटावर जरा घेतली असते नंतर बघा. म्हणून जरा सुरुवातीला बुवा सांगत होते की सुरुवात करा. पण आज जरा बुवाकडे बघितल्यानंतर खरोखरच असं वाटतं बुवा हसले काय एकदम भारी आहे. म्हणजे आज महिला वर्ग आहे वा. म्हणजे भजनाच्या सुरुवातीला हे बोलणं योग्य नाही, पण वा ठीक आहे, कारण महिला वर्गांसाठी बुवा ऍडव्हर्टाइज काय बघा. फेअर अँड लवली लगाओ, खूबसूरती पाहो. आज तुम्ही सांगितलंच म्हणून पेटू घेतला गोडुंगरे, पण दोन्ही बुवांकडे लक्ष ठेवू भयवा. ऐकलं ना बुवा. आज महिला वर्ग म्हटल्यानंतर त्यांच्यासाठी ऍडव्हर्टाइज काय, सनसिल्क ब्लॅक, बरोबर ना. नंबर 1 साबण, लक्स साबण, फेअर अँड लवली लगाओ, खूबसूरती पाहो. आणि आमच्यासाठी काय इश्कांड लगाओ, खुजली भगाओ, प्यालाव खांजून. पण आज बघा ना किती सुरेख असं चेहरो. म्हणजे हसल्याला असं वाटतं की फोटाने ठेवलेलं शेंगदाण्याचं लाडू. कारण भजन म्हटल्यानंतर मंडळी भजन अक्षर 3 आहेत बघा. 100% धमाल होणार. काय विषय म्हणजे आज दोन्ही बुवांकडे तेवढी ताकद आहे. आतापर्यंत खूप कार्यक्रम आम्ही केले, पण एकामेकाच्या घरादारापर्यंत जाऊन बुवा आजपर्यंत मायबा बसले होते त्या दोन्ही कलावंतांनी बाऱ्या केल्या नाही. त्याचप्रमाणे एवढं पण सांगतो, लाडकी बहीण केव्हा शिकायला आज की आपण गुरुची लवकर करून घ्यावा, आता भेटत केव्हा नाही होते. आज दोन्ही बुवांच्या वतीने प्रथमतः ग्वाही देतो की तुमच्या हाताची बोटं तुमच्या कानांपर्यंत जाणार नाही आणि शर्मेने तुमची मान खाली जाणार नाही. हे दोन्ही बुवांच्या वतीने ग्वाही देतो. भजन म्हणजे बुवा अक्षर 3 आहे. भक्तिरसातून जनमानसांसमोर नतमस्तक होऊन केलेली सेवा म्हणजे हे या ठिकाणी भवानी मातेचं अंबेचं भजन आहे बुवा. कारण आरोग्यामध्ये आपल्या या आयुष्यात सुख आणि समृद्धी मिळण्यासाठी बुवा रामाचा आचार, कृष्णाचा विचार आणि हरीचा उच्चार ज्याच्या मुखात आहे बुवा त्याला ह्या जगात कुठली गोष्ट कमी नाही. कारण नवरात्र उत्सव म्हटल्यानंतर पहिली माळ. आज आपण फॅशन करतो की पहिलो रंग पांढरो, दुसरो पिवळो, तिसरो निळो, आजचो जांभळो आणि उद्या करडो. कारण पहिली माळ म्हटल्यानंतर हे आपली आई आहे, बरोबर ना. पहिली माळ म्हणजे आपली आई आहे, दुसरी माळ म्हणजे आपली आजी, तिसरी माळ म्हणजे आपली मावशी, चौथी माळ म्हणजे आपली आत्या, पाचवी माळ म्हणजे आपली बहीण आहे, 6वी माळ म्हणजे आपली पत्नी, 7वी माळ म्हणजे आपली मुलगी आहे, 8वी माळ म्हणजे आपली सून आणि 9वी माळ म्हणजे आपली नात आणि 10वी माळाची म्हणजे मैत्रीण. म्हणजे काय दसरा. या सगळ्या माळेनंतर आपण उद्या जो काय आपण साजरा करणार आहोत त्याचं नाव म्हणजे काय असेल तर बुवा दसरा. माणसं आयुष्यात जपायला पाहिजे बुवा, बरोबर ना. माणसं जपल्यानंतर आपल्या आयुष्यात आपल्या खंची गोष्ट कमी नाही बुवा. त्यामुळे रामकृष्ण हरी भजन करूया. रूपाच्या अभंगाला 100% परत एकदा बुवांकडे वळूया. आय लव्ह यू बुवा. भजन करूया.
थोडीशी लेवल कमी झाली. ठीक आहे, धन्यवाद. 40 मिनिटाचा बुवा कालावधी आहे. धन्यवाद बुवा, सुंदर. कारण बुवा 100% मनोरंजन 100% होणार. कारण विदाऊट गुरुचे बनावट चले दोन्ही पण बुवा पैकी एक पण नाही, बरोबर ना? दोन्ही पण बुवा त्याच ताकदीचे बघ निदान बुवाकडे 100% दोन्ही बाजूने बुवा स्ट्रॉंग होईल. डाव्या बाजून पण उजव्या बाजून आणि काय शेलावूया सुरुवातीक शेलाव म्हणतो वही माझ्या अशी जाऊ काय विषय आहे बुवा. कारण एका माका बोला खाऊ आपण त्याला काहीतरी बुवा मर्यादा आहे. कारण त्या काळात बुवा कदम बुवा आणि पांचाळ बुवांची फेमस जोडी होती. तशी आता अशी जोडी नायक जोडी आणि जोडी अशी जोडी होऊ होई तर त्याला थोडाफार काहीतरी बोलाव खाया. तुझा हात पण धरू शकत नाही बोलण्याच्या वेळी ठरले तर त्या वातान नाही तर पण धरू शकत नाही आई शकतो. कारण आज वा 70 75 80 वर्षाचे आजोबा त्यांनी त्या काळात वा पांचाळ बुवा, विलास पाटील बुवा, चंद्रकांत कदम बुवा, वामन खोपकर बुवा अनेक पंचरत्नांची त्यांनी बुवा अनेक भजनं बुवा त्यांनी ऐकलेली आहेत. बरोबर ना? म्हणजे सांगायचं तात्पर्य बुवा एवढंच आहे, हे आपलं कोकण आहे. प्रभू परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली कोकण भूमी, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली कोकण भूमी आहे. आणि आपल्या कोकणामध्ये बुवा असंख्य कला आहेत. नमन गण गवळण भारूड दशावतार शक्ती तुरा पण कोकण कला कुशल किमिया साध्य करून सिरपीचा मानाचा तुरा मिळवणारे एकमेव व्यक्ती म्हणजे आरेगावचा रत्न कैलासचे चंद्रकांत कदम बुवा पुन्हा होणे नाही. माझं कोकण कसं आहे एका गजराच्या माध्यमातून ज्याने सांगितलं बुवा कैलासवासी परशुराम पांचाळ बुवा पुन्हा होणे नाही. लंडन मध्ये जाऊन ज्यांनी हरिनामाचा जय घोष केला पदवी काय होती बुवा कमल शुद्ध विलास पाटील बुवा पुन्हा होणे नाही. वामन बुवा खोपकर, अर्जुन बुवा तावडे, काशीराम परब बुवा, चिंतामणी पांचाळ बुवा, जयराम घाडेगावकर बुवा, कृष्णा पवार बुवा अनेक रत्न बुवा होऊन गेली. बरोबर ना बुवा? आज त्यांचा वारसा आपल्याला 100% बुवा जपायचा आहे. कारण बुवाने सांगितलंय आपल्याला की लोकांचं मायबाप भजन श्रोतांचं मनोरंजन व्हायलाच पाहिजे बुवा. नाही तर ते काय म्हणतले रामकृष्ण हरी जोईल आणि नायक दुरेच्या बडबडण्यापेक्षा आमची झोप बरी मेलाव ना अजून कोण खिशात हात घालीत नाही. थोड्या वेळानं सांगतो पैसे मामा गेलो असं नाही पण त्यांना वाटतले म्हणजे वाटलं त्यांना की नायक दुऱ्याक द्याव्या किंवा सुधरायला द्याव्या ते बरोबर हाणून देते. मी एक संकल्प केले बुवा खरं सांगते तुमच्या माहितीसाठी मी एक संकल्प केलाय. ज्या कागदांवरती गांधीजींचा फोटो असा ज्या कागदांवरती गांधीजींचा फोटो असेल ते कागद जर तुमच्यापाशी काही असले तर माझ्यापाशी आणून द्यावा. माझा संकल्प बुवा. अहो सांगायची गोष्ट अशी म्हणजे त्या दिवशी एक गंमत झाली. त्या दिवशी एक गंमत झाली की 3 जण होते यमक गाराना घाली यमा सगळा व्यसन बंद झाला का विमल पण भेटताना मुश्किल आताच्या दुनियेत आहे. सगळा बंद झाला. यमा अंक म्हणता आहे जगाचाच नाही
आमका म्हणता येळा उचल असे तीन, एक दारू पिणारो, एक सिगरेट ओढणारो आणि एक गुटखा खाणारो असे तीन जण होते. यम इलो यम नाही का सांगता एक एक महिने तुमका क्वारंटाईन करतात तसे नेऊन ठेवतोय. यम इलो आणि यमान एक दिगवल्या का एक एक रूम मध्ये स्पेशल रूम मध्ये ठेवल्या. पहिल्याकडे गेलो, बाबा तुझा काय? माका म्हणता दारू होई, एक महिनो पुरा तेवढी दारू दे. त्याला 2 कॅना भरून त्याला दारू दिल्या आणि त्याला डांबून ठेवल्या. दुसरीकडे गेलो, बाबा तुझा काय? नाही म्हणता, माका म्हणता एक महिनो गुटखा पुरा तेवढा माका त्याने 2 कोणते गुटखा नेऊन दिल्या त्याला डांबून ठेवल्या. तिसऱ्याकडे गेलो, तिसऱ्याक सांगता बाबा तुझा काय? माका म्हणता एक महिनो म्हणता सिगरेट लागा तेवढी माका सिगरेटी त्याने 2 बॉक्स त्याला सिगरेटचे दिल्या जेमिनी तेलाचे भरून. एवढा झाला त्याला ठेवल्या डांबून आणि यम महिन्याभराबरोबर यम म्हणता खाली इलो आणि यम पहिला दरवाजा उघडला. हो वास आयश वास इलो उघडल्या बरोबर सगळं दारूचं स्मेल फक्त ह्याचा सगळा झालेला होता. पिंजरो अगदी बाहेर इलो म्हणजे जळान खा दारू खाऊन खाऊन किडनी पिंडी बरगडे बिरगडे सगळे खा होऊन गेले. त्याका डांबून ठेवले, त्याका नेले. दुसऱ्याकडे गेलो, दुसऱ्याकडे जाऊन बघता तर त्याचं देखील अवतार तसंच बुवा. म्हणजे वास्तविकता एक सांगायची गरज आहे. दुसऱ्याकडे जाऊन बघता कडे उघडले आणि कडे उघडून बघता तर त्याचा सगळं शिंदाळो झालो, तोंडाचा गुटखा खाऊन दात बी तोंडात ठेवलो नाही, त्याका बाहेर काढून ठेवल्या. तिसऱ्याकडे गेलो, तिसऱ्या उघडू आणि तो राजबिंडासारखं उभो, त्याका सिगरेट दिलेले होते. गेल्या बरोबर असं उभो, अरे ते दोघांना म्हणता दिले, दोघजण मेले, तुझा काय? नाही म्हणता सिगरेट दिलं, आजू तुझं म्हणता माका माचीस देतो लो. वास्तविक आहे बुवा. कारण अरे सांगायचं तात्पर्य एवढं आहे, नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा, नालायकांमध्ये बसून आपली इज्जत आणि इस्टेट घालवण्यापेक्षा आमच्या हरिनामात येऊन टाळ वाजवा लोक मरेपर्यंत माऊली या नावाने ओळखतील. हे आपले हरिभजनाचे सुरुवात. काय विषय नाही बुवा. कारण आज लाडकी बहीण आहे बुवा. आज लाडकी बहीण म्हटल्यानंतर बुवा आज आमका लाडकी बहिणीची गरज आहे. 2100 1500 आमका नको बुवा, पण काळाची गरज आहे बुवा. बरोबर ना? काळाची गरज आहे बुवा की आज ह्या महिला वर्ग म्हटल्यानंतर माझी बहीण कामाला जेव्हा जाते बुवा, माझी बहीण कामावरून सुरक्षित जेव्हा आपल्या उमऱ्याच्या आतमध्ये जाईल तेव्हा मी म्हणल की माझा महाराष्ट्र कुठेतरी सुधारलाय. बरोबर की नाही? कारण लाडक्या बहिणीपेक्षा आपल्याला सुरक्षित बहिणीची गरज जास्त आहे बुवा. हे कुठेतरी आपण भजनाच्या माध्यमातून बुवा सांगूया. तुरतात बुवा या ठिकाणी रूपाचा अभंगाला सादर करतो आणि त्या ठिकाणी गजराच्या माध्यमातून बुवा 100% बोलणार. बुवा जे काय बोलतील त्याची परतफेड 100% मी करणार. धन्यवाद. पैशाचा उगीच केला सो. विनोद सूर्यकांत ठोकरोल यांच्याकडून 201 रुपयांचं बक्षीस आलंय. मंडळाच्या वतीने स्वीकारतोय. लाख लाख आभार मानतोय. धन्यवाद.
सुंदराचे ज्ञान उभे विजयवारी सुंदराचे ज्ञान उभे विजयवारी सुंदराचे ज्ञान उभे विजय हरी बोल सुंदराचे ज्ञान उभे विजयवारी 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 सुंदराचे ज्ञान उभे
या सोडणे